उमेळमान या गावामध्ये माणिकपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक 60 वर्षीय महिला राहत होती. ती एकटीच राहायची. तिला 2 मुलं आहेत. एक मुलगी असते बोईसरला आणि दुसरा मुलगा असतो वाळीला. त्यांच्या काहीतरी फॅमिली इश्यूमुळे ते स्वतंत्र राहतात. तर त्या महिलेसोबत तिचा भावाचा मुलगा की जो जुवेनाईल आहे तो राहत होता काही वर्षांपासून. त्या दिवशी 15 तारखेच्या रात्री सदर मयत महिलेनं त्याच्या करिअर विषयी, त्याच्या टीव्हीच्या अनावश्यक टीव्ही पाहतो, व्यसन करतो, तुच्छ संगतीमध्ये आहे, याविषयी थोडे खडेबोल सुनावले. त्याला सल्ला दिला. तिच्या आई वडिलांचा थोडा उद्धार केला. त्याचा त्या मुलीला प्रचंड राग आला. ती बोलत असताना त्यानं तिचा बांबू उचलला आणि 2-3 तडाखे तिच्या डोक्यात हाणले, की ज्या तडाखे इतके सिव्हिअर आणि स्ट्रॉंग होते की ती महिला तत्काळ तिथं मयत झाली. स्कल फ्रॅक्चर ब्रेन देखील बाहेर आला होता. ब्रुटली त्यानं मारलं होतं. त्यानंतर त्याचा मित्र त्यांनी ते जे मयतीचं प्रेत आहे ते लपवण्याचा प्रयत्न केला, पण हेवी वेट असल्यामुळं पलंगामध्ये लपवू शकले नाही. त्यानंतर त्यांनी चादर टाकली, पाठीच्या दरवाजाला लॉक केलं, आतल्या साईडनं स्क्रूड्रायव्हर लावून लॉक करायचा प्रयत्न केला. त्यानंतर बाहेर देखील लॉक लावून चाव्या वगैरे फेकल्या. त्याचा मोबाईल देखील घेऊन ते हत्यार घेऊन निघून गेले होते. वास्तविक त्याच्या घरीच त्यांना 2 महिन्यांपूर्वी आपल्या आत्याचे 4 ग्रॅमचे दागिने चोरले होते. त्याच्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हा दाखल करण्याची सुरुवात केली असता तो मुलगा स्वतःचा नातेवाईकच आहे आणि तो बरोबर राहतो या भावनेपोटी तिला आम्हाला नकार दिला, प्रचंड विरोध केला होता. तदनंतर देखील आम्ही प्रयत्न केला की दाखल करावं, पण तिने दोघांनी आपसूक मिटवून घेतलं होतं. तेव्हा गुन्हा काही दाखल झाला नव्हता. पण त्याच्या अशा प्रकारचे वर्तन आहे, तो नशा देखील करतो. संगत देखील त्याची बरीच चुकीची आहे. त्यांनी जे काही कपडे पण त्यांनी घेतले होते, मोबाईल पण काय त्याच्यामध्ये त्यांना सर्व आपलं पुरावे नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. हत्यार पोलिसांना मिळून त्या दूर एका महिलावर फेकलं होतं. मोबाईल घेऊन त्याचं लोकेशन, काय हिस्ट्री वगैरे असेल ती सापडली म्हणून ते मोबाईल देखील तोडले होते. आपले कपडे देखील त्यांना लपवून ठेवले होते. चाव्या देखील ज्या घराच्या आहेत घरीच असतात त्या देखील त्यांना एका गटरमध्ये टाकल्या होत्या. अशा प्रकारे त्या दोघांनी मिळून त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. दोघंही मुलं जुवेनाईल आहेत. जुवेनाईलच्या प्रोसेसवर आम्ही पुढची प्रक्रिया करत आहोत. त्याच्या वयाचे प्रूफ्स आम्ही घेत आहोत, जेणेकरून वय फायनल होऊन जाईल. त्यानंतर बाकीची त्या अनुषंगानं जी प्रोसेस असेल जुवेनाईल साठी आम्ही करत आहोत. मर्डर झाला तेव्हा आरोपी स्पॉटवरच होता. त्यानंतर 15 तारखेच्या 9:30ची गोष्ट ही. त्यानंतर लॉक लावून तो निघून गेला. 16 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत कुणाला काहीच माहित नव्हतं. 24, 25, 26 तास झाले होते. शेजाऱ्यांशी देखील त्या महिलेचं विशेष पटत नसल्यामुळे कोणी लक्ष दिलं नव्हतं. तिची मुलगी जी बोईसरला असते ती रोज 9:30ला सकाळी फोन करते. 9:30ला ती देखील काही कामानिमित्त फोन करू शकली नव्हती. त्यामुळे तिलाही समजलं नाही. पण संध्याकाळी तिनं कॉल केला 6-6:30ला. पण आई आपली रिस्पॉन्स करत नाही, फोन लागत नाहीये. त्यामुळे काळजी वाटली. आपल्या भावाला की जो वाईला राहतो त्याला कॉल करून सांगितलं घरी आई फोन उचलत नाहीये, बराच प्रयत्न करते, जाऊन पहा. तो जेव्हा रात्री उशिरा 11च्या दरम्यान आला त्यानं ते पाहिलं की त्याला खिडकीतून दिसतं दरवाजे दोन्ही लॉक आहेत, पाठीचा दरवाजा बंद आहे आणि आतमध्ये ब्लड दिसतंय. त्या अनुषंगानं पोलिसांना इमिजिएटली कॉल केला. पोलिसांनी इमिजिएट जाऊन त्यांचा परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील तपास जलद गतीने केला आणि जे काही त्याच्या पाठीमागे सुद्धा आहेत त्यांच्या ताब्यामध्ये झालं.